येत्या 19 डिसेंबरला देशामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. मित्रहो, येत्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. त्यांनी केवळ जाता जाता हे विधान काही सहजपणे केलेलं नाही, तर त्यांनी तसा मजबूत दावा सुद्धा केला आहे. आंबेडकरांच्या या दाव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली. महायुतीनं हा दावा उडवून लावलेला आहे, पण या दाव्याचा अन्वयार्थ सुद्धा शोधला जाऊ लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी सतत दिल्लीला जाऊन केलेल्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस यांचा वाढत असलेला प्रभाव, अशा अनेक गोष्टींचा विचार जर केला आपण, तर प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा सत्यात सुद्धा उतरू शकतो असं काही जणांना वाटतं. एकनाथ शिंदे यांनी तर या प्रश्नावर उत्तर सुद्धा देणं टाळलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला आता हात घातलेला आहे. येत्या 19 डिसेंबरला देशामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. पृथ्वीबाबांच्या या विधानावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी सुद्धा एक आत्मविश्वास व्यक्त करीत 19 डिसेंबरच्या या घटनेच्या संदर्भानं उत्सुकताही मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणातील अनुभवी नेते. त्यांनी दिल्लीत आणि पंतप्रधान कार्यालयात सुद्धा मोठ्या जबाबदारीनं काम केलेलं आहे. आणि साधारणपणे बघा, आजवरची त्यांची वक्तव्य जर आपण पाहिली तर ती कधीही उथळ स्वरूपाची नसतात. उथळपणे बोलणारे आपल्या राजकारणामध्ये हल्ली ढीगभर नेते पडलेले आहेत, पण हे पृथ्वीराज बाबा त्यातले नाहीत आणि त्यामुळंच त्यांचं हे विधान गांभीर्यानं घेतलं जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असं सांगताना तो भाजपाचाच असेल असं सुद्धा म्हटलेलं आहे. अमेरिकेतली व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर आहे त्यानं मोठं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. यात जगभरातील दिग्गजांची नावं आहेत, पण ती नावं कोणाकोणाची आहेत नेमकी याची काही कल्पना नाही. अमेरिका सरकार एक कायदा तयार करून ती नावं उघड करीत आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतातही उमटण्याची शक्यता आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. 19 डिसेंबरला अवघे आता 4 दिवस उरलेले आहेत, त्यामुळं त्या दिवशी नेमकं काय होतंय याची उत्सुकता तर असणार. 19 डिसेंबर जशी जशी जवळ येत आहे तसे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे पडसादसुद्धा उमटू लागलेले आहेत. त्यावर प्रतिक्रियाही उमटू लागलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काँग्रेस पक्षातील नेत्याकडून मात्र बघा सावधपणे प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पृथ्वीराज बाबांचं विधान उद्या चुकीचं ठरलं तर आपण तोंडघशी पडायला नको. त्यामुळं काँग्रेसमधले नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते मात्र जे काय होईल ते पाहत राहू अशा भूमिकेत दिसत आहेत. नरेंद्र मोदी पाय उतार होणार आणि त्यांच्या जागी एक मराठी माणूस बसणार. आता उरलीत फक्त 4 दिवस. देशाच्या राजकारणामध्ये खरंच काही मोठा धमाका होतोय का याकडे आता सगळं लक्ष लागलेलं आहे. बघा, तो धमाका होईल न होईल, पण त्याआधी राजकारणात मात्र याचे फटाके फुटू लागलेले आहेत. आपण ही वाट पाहूया 19 डिसेंबरची. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.